नमस्कार मंडळी, आज आहे आपल्याकडे पाणीपुरीचा बेत। तिखट पाण्यासाठी आता हे आपण सगळं वाटून घेणार आहोत आणि त्यामध्ये लिंबू पिळून टाकणार आहोत। तिखट पाण्यासाठी आपण सगळं वाटून घेतलेलं आहे। आता आपण गोड पाणी करूया। गोड पाण्यासाठी खजूर आणि चिंच 4 तास भिजत घातली होती आणि आता ती छान वाटून आपण गाळून घेऊ आणि त्याच्यामध्ये गूळ घालून चांगलं त्याला उकळी काढू, म्हणजे आपली चटणी खूप जास्त दिवस टिकू शकते। सारख्याच वाटीने गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून सैलसर मळून घेणार आहोत आणि मळताना आपण साधंच पाणी वापरणार आहोत। गरम पाणी घ्यायची गरज नाही आणि 1 तास आपण ते झाकून ठेवू आणि त्यानंतर आपण पुऱ्या करायला घेऊ आहोत। पातळ एकसारखं लाटून आपण त्याच्या पुऱ्या काढून घेऊया आणि कडकडीत गरम तेलामध्ये एक एक पुरी सोडून त्याला फुलेपर्यंत छान खरपूस तळून घेऊया। तिखट पाण्यासाठी जी चटणी आपण वाटली होती त्यामध्ये आपण पाणी टाकलं, आमचूर पावडर, चाट मसाला, धना जिरा पावडर आणि थोडं मीठ घालून छान ढवळून घेतलं। चटपटीत पाणीपुरी तयार।